सतां प्रत्यूहसम्भवं तदालम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि राजा राम नवनीत 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 प्रिय नवल विनोद विहारी जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकटहारी गोकुल संकटहारी हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण दुर्वासो तप दुर्वासो दुर्वासो तप
दुःख विमोचक दुर्जन संगम हरि कृष्ण हरि दुर्जन संगम हरि दुर्जन संगम हरि राजा राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण शरणागत शरणागत दीना दीना शरणागत दीना शरणागत दीना 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 शरणागत दीना चरणी शरणागत दीना चरणी करुणा दृष्टि निहारी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण बालकृष्ण चरणी लक्ष्य लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष्य लागो लागो बालकृष्ण चरणी कीर्तन संगे रंगात देहवा हो कीर्तन संगे कीर्तन संगे रंगात देहवा हो कीर्तन संगे रंगात देहवा हो बालकृष्ण चरणी लक्ष्य लागो बालकृष्ण चरणी लक्ष्य लागो लागो बालकृष्ण चरणी स्वरूपी मन हो स्वरूपी मन स्वरूपी मन हो स्वरूपी मन स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा काम क्रोधाधिक जाती निज धामा हो काम क्रोधाधिक जाती निज धामा हो बालकृष्ण चरणी लक्ष्य लागो लागो बालकृष्ण सारा सार वदविता सद्गुरु राया हो गुरु राया सारा सार मंगलधाम जीवन नरहरि पाया पाया बालकृष्ण चरणी लक्ष्य लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष्य लागो बालकृष्ण चरणी
सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू तन्मय होवो नि बलवंत प्रेमे गावू बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो राम 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 सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम राम राजा राम सीताराम राम राम राजा राम सीताराम राम 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 सीताराम राम 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 राजा 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 राम सीताराम 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 राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम पुंडरीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय देव ऋषि नारद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री सिद्धिविनायक महाराज की जय संग्रह कोण करी अशाश्वत संग्रह कोण करी अशाश्वत संग्रह करी संग्रह कोण करी अशाश्वत संग्रह कोण करी संग्रह कोण करी अशाश्वत कोण करी परिसोपे माड्या कोण करी परिसोपे माड्या वस्ती बरी विवरी वस्ती बरी विवरी संग्रह कोण करी अशाश्वत संग्रह कोण करी
चिरगुट चिंध्या जोडून कंथा चिरगुट चिंध्या जोडून कंथा चिरगुट चिंध्या जोडून कंथा चिरगुट चिंध्या जोडून कंथा भिक्षा हेची बरी संग्रह कोण करी शाश्वत संग्रह कोण करी संग्रह कोण करी संग्रह अमृत म्हणे मज भिक्षेचे डोहळे अमृत म्हणे मज भिक्षेचे डोहळे अमृत म्हणे मज भिक्षेचे डोहळे उठती आशा लहरी संग्रह कोण करी शाश्वत संग्रह कोण करी शाश्वत संग्रह कोण करी संग्रह कोण करी शाश्वत संग्रह बलमा बहार आए 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 ये बलमा 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 बहार आए बलमा बहार आए आए बलमा बहार आए बलमा बलमा बहार आए बलमा बहार आए बहार आए बलमा बहार वाह बलमा बहार आए दादर मोर पिया पिया की कालगत जाए बलमा बहार आए
हो बलमा बहार आये निसे अंधियारे दामिनी चरावे निसे अंधियारे काले दामिनी डरावे निसे अंधियारे काले दामिनी निसे अंधियारे काले दामिनी डरावे कोयल शब्द सुनावे बलमा बहार आये बलमा बहार बलमा बहार बलमा बहार नग घटितं चल घटितं जडोपरचितं च तत्कलोपचितं मिथ्या सकल जगदिदं सत्यं किन्तु प्रतिष्ठितं ब्रह्म म्हणा सद्गुरुनाथ महाराज की जय जय रघुवीर समर्थ श्री सिद्धिविनायक महाराज की जय. कीर्तनाचं सुख आपण घ्यावं आणि इतरांना द्यावं यासाठी जे पृथ्वी तलावर आले अशांपैकी श्रेष्ठ म्हणून ज्यांना समजलं जातं असे संत कवी अमृतराय महाराज यांचं पद निरूपणासाठी घेतलंय. पंतांनी त्यांचं वर्णन फार सुंदर एका आर्येमध्ये केलंय. ते म्हणाले, अमृतराय म्हणजे मला साक्षात बृहस्पती वाटतात. पृथ्वी तलावर अवतरलेले बृहस्पती म्हणून जर कोणी असतील तर ते अमृतराय आहेत. कारण बृहस्पतीचं ज्ञान अगाध आणि बृहस्पतीचं बोलणं मधुर, बृहस्पतींची विद्या श्रेष्ठ, बृहस्पतींचं वर्तन उत्कृष्ट. त्यामुळे अशा सगळ्याचा संगम जर आम्हाला कोणा ठाई दिसत असेल तर तो अमृतरायांच्या ठाई दिसतो. म्हणून अमृतराय हे बृहस्पती आहेत पृथ्वी तलावरचे असं आम्हाला वाटतं. कीर्तन सुखार्थ झाला अवतारची अमृतराय जीवाचा, कीर्तन सुखार्थ झाला. कशासाठी? सुख देण्यासाठी आणि सुख घेण्यासाठी. सामान्य सुख नव्हे तर कीर्तनाचं सुख. कारण कीर्तनानं प्राप्त होणारं सुख हे दुसरीकडे कुठेही प्राप्त न होणार आहे. समाधीचे सुख सांडा ओवाळूनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. म्हणून आता एकीकडे वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या गर्दीमध्ये पुराण आणि कीर्तन हरवत चाललेलं असताना मोदी गणपती मंदिरांनी मात्र आपली परंपरा कायम ठेवलेली आहे. त्याच्यासाठी ऋणच व्यक्त करायला पाहिजे. याला दुसरा पर्याय त्यांनी शोधलेला नाही आणि मला विश्वास आहे की ते असा शोधणार नाही. सद्गुरुनाथ महाराज की जय. कारण परंपरा मोडणं सोपं असतं, टिकवणं आणि चालवणं हे अवघड असतं. कीर्तनाचं सुख हे समाधीच्या सुखाला मागे टाकील असं आहे. म्हणून कीर्तन सुखार्थ झाला अवतारची अमृतराय जीवाचा. जीव म्हणजे बृहस्पती. कीर्तन सुखासाठी या बृहस्पतीचा अमृतराय नावानं पृथ्वी तलावर अवतार झाला. आणि असं आम्ही का म्हणतो असा विचार जर मनामध्ये आला तर पंत म्हणाले, भलत्या मुखातून अशी सुरसखनी निघेल काय जी वाचा. दुसऱ्या कुणाच्या मुखानं इतकी सुमंगल सुटसुटीत सुंदर अशी वाणी निघू शकेल काय? किती कुणीही ठरवलं तरी सुद्धा तसं होणं शक्य नाही. एखाद वेळी आपण बरंच काही सादर करायचं आहे असं ठरवून उभे राहतो आणि त्यातलं 10% सुद्धा होऊ शकत नाही. आणि एखाद वेळेला 10% तयारी असते पण 110% होतं. हे कसं? ही किमया कशी? ही किमया परमेश्वराची आहे. कारण कीर्तन
हे जनांसाठी नाही, भगवत भजनासाठी प्रवृत्त झालेलं आहे. भगवंताच्या भक्तीकरता प्रवृत्त झालेला आहे. त्यामुळे कीर्तनात पांडित्य असतं, पण पांडित्य म्हणजे कीर्तन, पांडित्याचं प्रदर्शन म्हणजे कीर्तन असं नव्हे. कीर्तनात ताल असतो, पण म्हणजे बेताल असू नये माणसानी, जीवनात आणि कीर्तनात सुद्धा. पण कीर्तनात ताल असतो, तालात कीर्तन शोधण्याची वेळ येऊ नये. कीर्तनात वाद्य असतात, पण वाद्यात कीर्तनाचा आत्मा लुप्त झाला असं होऊ नये. कीर्तनामध्ये वक्तृत्व असतं, पण वक्तृत्वात भक्तीचा रस नाही असं होऊ नये. हे सगळं एकत्र करायचं, याला अभिनयाची जोड द्यायची आणि या सगळ्याला भक्तिरसामध्ये चिंब भिजवायचं आणि मग जे साकारतं त्याला कीर्तन असं म्हणतात. नाहीतर कीर्तन याच्या विरुद्ध व्हायला वेळ लागत नाही. तुम्ही मनातल्या मनात करून बघा. सद्गुरुनाथ महाराज की कीर्तनाचं नर्तकी व्हायला वेळ लागत नाही. तसं होऊ नये यासाठी जे आयुष्यभर प्रयत्नरत राहिले आणि भाषेचा उत्कृष्ट अभ्यास, त्यामुळे कटाव हा काव्य प्रकार ज्यांनी मराठी भाषेमध्ये आणला असे पैठण निवासी संत कवी अमृतराय महाराज पूर्वरंगासाठी घेतलेल्या पदामध्ये म्हणाले, अशाश्वत संग्रह कोण करी, अशाश्वत संग्रह कोण करी. जन्माला आल्यापासून संग्रह करणं ही माणसाची प्रवृत्ती आहे. एकतर माणूस संग्रह करतो किंवा निदान ग्रह तरी करतो. सद्गुरुनाथ महाराज. काही जणांचं म्हणणं असं की ग्रहांमुळे असा इतरांविषयीचा ग्रह होतो. तुम्हाला एवढं मराठी नक्की कळेल कारण ही नारायणपेठ आहे. तेव्हा ग्रहांमुळे इतरांविषयी ग्रह होतो. ग्रह करायचा नाही म्हटला तरी सुद्धा होतो. आणि संग्रह करणं ही तर माणसाची प्रवृत्ती होते. तेव्हा असा संग्रह करायचा, सतत काहीतरी जमवत राहायचं. विद्येचा संग्रह, चिजांचा संग्रह, बंदिशींचा संग्रह, पूर्वरंगाचा संग्रह, उत्तर रंगाचा संग्रह, भांड्यांचा संग्रह. या कान रे नंदन नंदन, कान रे नंदन नंदन, कान रे नंदन, कान रे नंदन नंदन, कान रे नंदन नंदन, कान रे नंदन. कान रे नंदन नंदन परम निरंजन, हे दुख भंजन. कान रे नंद, कान रे कान रे कान रे नंदन नंदन, कान रे नंदन नंदन परम निरंजन, हे दुख भंजन. कान रे नंदन नंदन, कान रे. कंठबनी मोतियान की माला, पैरत मुद्रित मई ब्रिज बाला रे. नंदन नंदन, कान रे कान रे कान रे कान रे. पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. देवर्षी नारद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय.
शिष्टागमे अनध्यायः. तेव्हा वस्तूंचा संग्रह करायचा, वेगवेगळ्या गोष्टींचा संग्रह करायचा, ही माणसाची प्रवृत्ती आहे खरं तर. त्याला अधिकाधिक हवं असं वाटतं, हाव असते आणि काहीतरी मिळालं की त्याची हवा होते. सद्गुरुनाथ महाराज, हावही असते, हवाही होते, आपली हवा व्हावी असंही वाटतं. हे सगळं करताना हाव आपल्यावर हावी झाली याचं भान त्याच्या जीवनामध्ये राहत नाही. भोगान भुक्ता वयमेव भुक्ताः, तपोन तप्तं वयमेव तप्ताः, कालो न यातो वयमेव याताः, तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णाः. करता 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 एक एक भोग घेता 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 त्या भोगांच्या माध्यमातून आपण आपल्या ललाटीचे किती भोग वाढवतो आहोत याची कल्पना माणसाला राहत नाही. एक कर्म करू असं म्हणून प्रवृत्त झालेला त्यातून किती भोगासाठी निर्माण करतो याची जाणीव त्याला राहत नाही. आणि हे सगळं करताना जे करायचं आहे, जे केलं पाहिजे ते बाजूला राहतं आणि घडू नये ते घडले अशी अवस्था होते. फक्त त्या कवितेमध्ये घडू नये ते घडले पण शब्दा वाचून कळले, इथे शब्दांनीही सगळं कळतं अशी अवस्था निर्माण होते. तशी अवस्था जीवाची होऊ नये असं खरं शास्त्राला हवं. म्हणून भोगांनी आम्हाला भोगलं असं होता कामा नये. तप वाढत जाण्याऐवजी तपोन तप्तम वयमेव तप्ताः, शरीरच संतप्त झालं, आमचा संताप संपला नाही अशी अवस्था होऊ नये. कालो न यातो वयमेव याताः, काळ व्यतीत झाला असं न होता वयमेव याताः, कितीतरी काळ हातातून निसटून गेला असं होता कामा नये. तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णाः, तृष्णा हाव ही संपली नाही पण तिच्या नादी लागून आमचं जीवनच संपायला आलं अशी अवस्था होऊ नये. आणि यासाठी खऱ्या अर्थानं मनुष्यानं काही करण्याची आवश्यकता आहे. शास्त्राची निदान त्याच्याकडून तशी अपेक्षा आहे. कारण 184 योनी फिरकर अवचित नरतनु पाया, 2 दिन गये इधर उधर और फिर 84 आया. 2 दिवस हातामध्ये मिळावेत असं आयुष्य मिळाले. अहो, या आयुष्याची व्याख्या करताना एका ठिकाणी फार सुंदर म्हटलंय कवीनी. आयुष्य म्हणजे काय ते म्हणाले, 2 श्वासांमधलं अंतर म्हणजे आयुष्य. जय जय रघुवीर. 2 श्वासांमधलं एक आरंभ करताना घेतलेला श्वास आणि एक निश्वास. श्वास नि निश्वास यांच्यामध्ये जे काही आहे ते आयुष्य या शब्दांनी आम्ही पाहतो. पण त्यात जे साध्य करायला पाहिजे ते साध्य होत नाही अशी स्थिती आहे. म्हणून या जगताकडे एकदा नजर फिरवून यात नेमकं काय याचा विचार करणं हे महत्त्वाचं. जे जे आपण जोडतो आहोत ते शेवटच्या क्षणी, शेवटच्या श्वासाला आपल्या कामी येईल का याचा विचार करणीय आहे. आणि
तसा जर होत नसेल तर काहीतरी चुकतंय हे लक्षात घेतलं पाहिजे. सामान्य माणसाच्या हे लक्षात येतं असं नाही, पण जे असामान्य आहेत त्यांच्या लक्षात येतं की या सगळ्यासाठी आपण इथे आलो नाही. निदान गुरूंच्या कृपेनी, सज्जनांच्या सहवासानी जीवनाच्या विशिष्ट टप्प्यावर अशी जाणीव झाली तरी सुद्धा काहीतरी साधता येईल. पण त्या संग्रहासाठी आपण किती प्रयत्न करतो? कारण संग्रहामध्ये शाश्वत आणि अशाश्वत असा विभाग करता येणं शक्य आहे. अमृतराय महाराज म्हणाले की हा जो सगळा पसारा आहे तो सगळा अशाश्वत आहे. तुकोबाराय सुद्धा म्हणतात एक अभंगामध्ये, ये रती माझी के दुःखाची जनीती, ये रती माझी के किंवा ये रते माईक दुःखाची जनीती, नाही आदि अंती अवसान, नाही आदि अंती अवसान. माझी काय दुःखाची जनीती, नाही आदि अंती अवसान. जाना तुमने जगत पसारा, सब ही झूठ जमाना. जे काही दिसतंय, जे काही जमवतो आहोत आपण, हे सगळं कसं आहे असं जर शास्त्रज्ञांना विचारलं म्हणजे शास्त्रज्ञ याचे दोन्ही अर्थ घेऊ आपण. एक वैज्ञानिक या अर्थाने घेऊ आणि दुसरे शास्त्र जाणणारे अशा अर्थाने घेऊ. दोघांची उत्तरं वेगळी वेगळी आहेत. कारण एकाच्या पुढे पूर्ण जगाचा अभ्यास करणं हेच आहे आणि दुसऱ्याच्या दृष्टीपुढे जगाच्या पलीकडे काहीतरी आहे त्याचा अभ्यास करणं हे ध्येय आहे. त्यामुळे अभ्यास खरं तर दोघंही जण जगाचा करतात, पण एक प्रत्यक्षालाच खरं मानतो आणि दुसरा प्रत्यक्षा पलीकडे ज्याची सत्ता आहे, प्रमाणाने जो सिद्ध होत नाही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. दोघांची उत्तरं ही वेगळी ठरतील कारण भूमिका आणि दिशा अभ्यासाची वेगवेगळी. त्यामुळे वैज्ञानिकाला विचारलं, शास्त्रज्ञाला विचारलं की हे जगत कसं आहे, जे काही सिद्धांत आजपर्यंत उकललेले आहेत ते तो आपल्या पुढे मांडेल आणि सांगेल की हे जग असं निर्माण झालं, त्याच्यासाठी बिग बँग थिअरी वगैरे आहे. गॉड पार्टिकलपर्यंत आता आपण जाऊन पोहोचलेले आहोत. आकाशामध्ये सूर्य, चंद्र, आकाशगंगा वगैरे असा सर्व विस्तार आहे. पृथ्वीचं आयुष्य हे इतक्या काळाचं आहे. पृथ्वीपासून सूर्य इतक्या अंतरावर आहे, चंद्र हा त्याचा उपग्रह आहे, ग्रह तारे आकाशामध्ये असतात आणि ते ग्रह आपापल्या गतीनं हिंडत असतात. अशा अनेक आकाशगंगा आहेत. हे सगळं आपल्या पारंपरिक शास्त्रालाही मान्य आहे, शास्त्रालाही मान्य आहे. पण त्यांचं म्हणणं असं की या विष्णुपदात म्हणजे आकाशगंगेमध्ये अडकून न पडता विष्णुपदाशीचा, या विष्णुपदापासून हे सगळं होतं. विष्णुपदं बहुतारकमित्युच्चैर यद्वदन्ति सर्वजनाः तदिदं न मृषा मन्ये परंतोपेक्षा स्थितः प्रदोषस्य. आपण प्रदोषातच आहोत. आता कीर्तन सुद्धा प्रदोषातच सुरू आहे. आये रती
माईके दुःखाची जनिती. त्यामुळे शास्त्रज्ञाला म्हणजे शास्त्र जाणणाऱ्याला जर जाऊन विचारलं की अहो हे जगत कसं, तर ते सांगतील मिथ्या सकल जगदिदम. हे सकल जगत मिथ्या आहे. येरते माईक, येरते माईक, इतर सर्व माईक आहे. मग सत काय आहे, सत्य काय आहे, तो देव एक सत्य आहे. येरते माईक दुःखाची जनिती. येरते माईक दुःखाची जनिती, दुःखाची जनिती. नाही आदि अंती अवसान, नाही आदि अंती अवसान, नाही आदि अंती अवसान, नाही आदि अंती अवसान. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, घ्यावा. आपुला तो, आपुला तो, आपुला तो एक देव करून घ्यावा. देव आणि जीव, शास्त्राच्या भाषेमध्ये परब्रह्म आणि जीव यांच्यामध्ये आलेला हा जो सारा संसार आहे, हा संसार मिथ्या आहे. माया कार्यम, हे सगळं माया कार्य आहे. हे सगळं माईक आहे. हे सगळं निर्माण करणारी ती माया आहे. आणि ही नदी तरवेना अशी अवस्था आहे. ही नदी तरवेना अशी अवस्था आहे. या मायेमध्ये रत होऊन राहिल्यामुळे, तिच्या मागे लागल्यामुळे काय स्थिती, अहो ती माया सकल जग दाखवते. एकाच्या मनामध्ये असा विचार आला की हे सगळं दाखवणारी आहे ही, हे सगळं दाखवणारी आहे ही. मग जर परब्रह्माचा शोध घ्यायचा असं आम्ही म्हणतो, तर तो हिच्या माध्यमातून घेणं काय अवघड आहे. सगळं दाखवते. मग ज्याच्या अध्यक्षत्वानं ही हे सारं करते, ज्याच्याशी संधान सांधून हे सगळं करते, माया तेची ब्रह्म, ब्रह्मतेची माया वगैरे जिच्याविषयी सांगितलेलं आहे, अशी जी आहे ती आम्हाला त्याचं दर्शन का घडवू शकणार नाही. समर्थ म्हणाले, जगामध्ये वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. डोळ्यांनी आम्ही पाहतो का नाही, डोळ्यांनी आम्ही पाहतो. चिरिले वाळाग्र तेही दिसे. समर्थ म्हणाले, एक केस घेतला आणि तो केस असा मधोमध चिरला. आता केस सूक्ष्म किती, त्याचे काही भाग केले तर ते भाग सुद्धा आपल्याला आपल्या डोळ्यांनी पाहता येतील. माझ्यासारखे डोळे नसतील तर. सद्गुरुनाथ महाराज की जय. कारण मला या काचा लावल्याशिवाय स्पष्ट दिसत नाही. तो माझ्या दृष्टीचा दोष आहे. पण दृष्टीदोष नसेल तर एकट्या डोळ्यांनी आपल्याला ते पाहता येणं शक्य आहे. अहो ते जाऊ द्या, गवाक्षामधून येणारा जो प्रकाश, त्या प्रकाशाबरोबर येणारे धूलिकण सुद्धा आपल्याला दिसतात. पकडता येत नाही पण दिसतात, किंवा पकडतो आपण पण पकडले आहेत हे कळत नाही. करता येतं आपल्याला, ते दिसतं. हे दाखवणं ही डोळ्याची जबाबदारी आहे. डोळे ते काम करत असतात. पण या डोळ्यांना सुद्धा प्रेरणा देणारा असा कोणीतरी आहे. कारण डोळे मिटले तरीही आपण पाहत असतो. डोळे मिटले तरीही आपण पाहत असतो. मग असेच उलटे 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 गेलो तर हे सगळं
निर्माण जिच्यामुळे झालं ती माया. मग त्या मायेच्या द्वारा ते तत्व आपल्याला दिसेल का नाही असा विचार मनामध्ये आला तर समर्थ म्हणाले, सगळं जग दाखवणारी ही जी माया, ती माया तिचं अधिष्ठान असलेलं परब्रह्म तत्व मात्र दाखवू शकत नाही. तिथे ती अपुरी आहे, ते ती करू शकत नाही. कारण ती अनादी आहे पण शांत आहे. जय जय रघुवीर. आणि आम्हाला जो शोध घ्यायचा आहे ते अनादी अनंत आहे. म्हणून जे शांत आहे त्या जगाच्या पाठीमागे लागून हिंडत बसण्यात मुद्दा काय? फिरलो खूप पण गुरुकिल्लीच हातामध्ये मिळाली नाही तर त्या फिरण्याचा उपयोग काही नाही. म्हणून अमृतराय महाराज म्हणाले, या सगळ्या माईक पदार्थांचा जे मिथ्या आहे, जो मुळात भास आहे, त्या भासाच्या मागे, मृगजळाच्या मागे, रुपयाच्या मागे, त्या रज्जूवर होणाऱ्या सर्पाच्या भासाच्या मागे किती पळत राहायचं, किती पळत जायचं. आम्ही पळत राहू आणि स्वरूपाचं ज्ञान हे मात्र आम्हाला व्हायचं नाही. जे आम्हाला प्राप्त करायचं आहे ते प्राप्त व्हायचं नाही. त्या कस्तुरी मृगाच्या जवळ कस्तुरी आहे पण कस्तुरीसाठी ते गावभर फिरत राहतं. तसं डोळे उघडून बाहेर बघण्याकडे ज्याची प्रवृत्ती आहे तो जर अंतर्मुख होईल तर आपल्या जवळ असलेल्या त्या तत्वाचं दर्शनही त्याला होणं शक्य आहे. आणि यासाठी जे काही करावं लागतं ते सगळं शाश्वत संग्रह म्हणून आहे. सद्गुरुनाथ महाराज त्याला म्हणावं शाश्वत संग्रह. तेव्हा जे अशाश्वत आहे, जे दुःखकारक आहे, जे तापद वर्धक आहे, त्याचा संग्रह कोण करी परी सोपे माड्या वस्ती बरी विबरी. मोठमोठी घरं बांधावी, 1 मजली नाही 2 मजली असावी, 4 मजली असावीत, वरचा मजला भाड्याने देता यावा. त्यात एक वेळ पैसा मिळेल पण हित होईल का याविषयी खात्री देता येते. म्हणून कोण करी आजच्या काळामध्ये असा मजला चढवणं इथपर्यंत सुद्धा लोक मजला घ्यायला घाबरतात. किती ते मजला विचारलं तरी सांगेन मी सद्गुरुनाथ महाराज. कारण आता कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे नाही, उत्तरेचे सर्व दक्षिणेकडे पश्चिमेकडे अशी अवस्था आहे. किंवा झेपावे जरी म्हटलं तरी पूर्वेकडे अशी आपली सध्याची स्थिती आहे. तेव्हा या स्थितीमध्ये काय मिळणार? एक वेळ सर्व सुख दारामध्ये हात जोडून उभी राहतील. किती काळपर्यंत? हे सगळं करताना जर ज्याच्या माध्यमातून हे सगळं घ्यायचं तो देहच क्षीण झाला तर ती उपभोगाची साधनं मिळवून तरी उपयोग काय आहे मला सांगा. आणि शेवटी माणसांचा अनुभव असा आहे, जगामध्ये थोडं निरीक्षण आपण केलं की आपल्याला लक्षात येतं की सुखाची साधनं पुष्कळ असतात परंतु त्याचा उपभोग घेण्या इतका सुद्धा वेळ त्यांच्या जीवनामध्ये राहिलेला नसतो. तो वेळ जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये येतो किंवा ते आता म्हणतात बास आता भरपूर कमवून झालेला आहे, आता याचा उपभोग घेऊ, तोपर्यंत इंद्रियांच्या क्षमता संपलेल्या असतात. म्हणजे असं आहे की सगळं जीवन आपण उपभोगामध्ये व्यतीत करू असं ठरवलं तरी सुद्धा ते शक्य नाही आहे. मग केवळ त्याच्या मागे लागून जीवन व्यर्थ घालवण्यामध्ये काही मुद्दा नाही. पाण्याचा थेंब हा जितक्या बुडबुडा हा जितका क्षणभंगूर
तितकं हे जीवन क्षणभंगूर आहे असं वेळीच ओळखून अशा स्वतःच्या मागे न लागता कोण करी परी सोपे माड्या, त्याच्याऐवजी वस्ती बरी विवरी. त्याऐवजी अमृतराय म्हणाले आम्हाला गुहा बरी वाटते, त्याऐवजी विवरामध्ये जाऊन तपश्चर्या करावी हे चांगलं नाही का? मजले चढवण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा तो कारण बरोबर येणार नाहीये. फार तर नाव राहील, पण आता नावात सुद्धा कसे घोटाळे होतात हे आपण बघतोय गेले 3-4 महिने. फार तर नाव राहील, पण ते नुसतं नाव मागे राहून तरी उपयोग काय? त्यामुळे या फंदात न पडता एक वेळ इथे घर झालं नाही तरी चालेल, इथे काही निर्माण करता आलं नाही तरी चालेल, पण ब्रह्मपदाशी काही स्थान निर्माण करता आलं तर ते हवंय. किंबहुना ते आपलं घर आहे असं जाणून तिथपर्यंत जायचं आहे. म्हणून कोण करी बरी सोपे माड्या, वस्ती बरी विवरी. संतांचं वर्णन करायचं आणि आजच्या भाषेत करायचं तर त्यांचे विचार सॉर्टेड आहेत. सद्गुरुनाथ महाराज त्यांना नेमकं काय करायचं हे माहिती आहे, त्यामुळे या फंदात आम्ही पडतच नाही. अहो, जे शेअर्स विकत घेतलेले आहेत, पैसा त्याच्यावर लावलेला आहे, ती कंपनी जर पडणार हे मला माहीतच आहे, तर त्याच्यावर मी पैसे कशाला लावू? इतकं सोपं धोरण संतांचं आहे. हे वायात जाणार आहे, तेव्हा याच्या मागे लागू आम्ही कशाला? कोण करी परी सोपे माड्या, वस्ती बरी विवरी. त्याच्यापेक्षा हे सगळं त्यागून आम्ही विवरात जाऊन राहू, कारण तिथे जाऊन तपश्चर्या करता येईल, साधना करता येईल, अभ्यास करता येईल, आणि त्या अभ्यासाने जे प्राप्त होईल ते शाश्वत असेल. असं शाश्वत आम्हाला प्राप्त करायचं असल्यामुळे अशाश्वत संग्रह कोण करी. चिरगुट चिन्ह्या जोडून कंथा, भिक्षा हेची बरी. या चिन्ह्या चिरगुट कंथा हे आम्ही पांघरू. रेशमी वस्त्रांची अपेक्षा आम्हाला नाही. अहो, या सगळ्याचा त्याग करून तो वनात निघाला. सर्वस्वा सांडोनी वना गेला. सर्व सांडून वनामध्ये गेला. पण हळूहळू तपश्चर्या अभ्यास हा सुरू झाला, साधना सुरू झाली. ही साधना सुरू झाल्यानंतर काय झालं माहितीये? लोकांमध्ये याचा नावलौकिक झाला. नाथराय म्हणाले लोकांमध्ये याचा लौकिक झाला. अहो, हे मोठे तापसी आहेत, हे मोठे संन्यासी आहेत, हे मोठे साधक आहेत, आणि म्हणून आपल्या जीवनात काहीही बाधक राहू नये म्हणून लोक दर्शनाला यायला लागले. लोक पायावर डोकं ठेवायला लागले. आणि जो शब्दस्पर्श रूप रस गंध यांना त्यागून निघालेला होता, अशाश्वताचा त्याग करून निघालेला होता, कामक्रोधांना दूर करण्याकरता बाहेर पडलेला होता, त्याच्याजवळ लोक येऊन चांगलं चांगलं बोलायला लागले. आता असं चांगलं ऐकल्याशिवाय त्याचा दिवस जाईना अशी स्थिती झाली. म्हणजे ज्या शब्दाला सोडायला तो निघाला होता तो शब्द पुन्हा जवळ आला. एवढंच नाही, पुढचा विषय स्पर्श. वल्कल नेसून तपश्चर्या केली, पण आता हे मोठे महाराज आहेत म्हणून लोकांनी रेशमी वस्त्र पांघरायला सुरुवात केली, शाली पांघरायला सुरुवात केली. दर्भासनावर तपश्चर्या करणाऱ्या या माणसाला लोकांनी मृगाजीन अर्पण केलं, व्याघ्राजीन अर्पण केलं. आणि आता त्या व्याघ्राजीनाची मृगाजीनाची अशी सवय झाली की नुसत्या दर्भासनावर बसणं अवघड व्हायला लागलं. म्हणजे ज्या स्पर्शाला त्यागून निघाला होता तो स्पर्श पुन्हा जवळ आला. इथे जवळच नारायण पेठेमध्ये एरंडे स्वामी महाराज राहत असत. त्यांच्याकडे एक व्याघ्राजीन होतं. मी ऐकलेली गोष्ट आहे. त्यांच्याकडे एक व्याघ्राजीन होतं आणि ते व्याघ्राजीन मोठं किमती होतं. त्याला वाघाचा जबडा, नख, पुढे अशी सगळी होती. तर असं दुर्लभ
व्याघ्राजीन त्यांच्याकडे होतं. त्या व्याघ्राजिनावर बसून ते तपश्चर्या करायचे. त्यांची जी काही उपासना असेल ती सर्व उपासना ते त्याच्यावर बसून करायचे. असं करता करता एके दिवशी त्यांनी त्यांच्या शिष्यांना सांगितलं, म्हणाले आता आम्ही काशीला जाणार आहोत पुढच्या 15 दिवसामध्ये आणि तिथे जाऊन आम्हाला जे काही करायचं आहे ते आम्ही करणार आहोत. त्या शिष्यांनी मोठ्या धिटाईने विचारलं की महाराज तुम्ही अचानक हे काशीला जायचं काय काढलं? ते म्हणाले हे व्याघ्राजीन विसर्जन करायला जायचं आहे. हे व्याघ्राजीन विसर्जन करायला जायचं आहे. त्या शिष्यानं हात जोडले आणि म्हणाले महाराज तुमच्या पाया पडतो, पण अशा निर्णयापर्यंत आपण का आलात? तुम्हाला वापरायचं नसेल तर आपण बाजूला ठेवून देऊ. असं मिळणार नाही आता परत. हे उपलब्ध होणार नाही आता भविष्यामध्ये. निदान एक उत्कृष्ट वस्तू म्हणून तरी राहू दे, तुम्ही वापरलेली वस्तू म्हणून तरी राहू दे. नाही म्हणाले आमचं सगळं ठरलेलं आहे आणि आता त्याच्याप्रमाणे आम्ही काशीला जाऊन हे विसर्जन करणार आहोत. त्यांच्या शब्दापुढे कोणाची बोलण्याची प्राज्ञा नव्हती. त्यामुळे तो शिष्य स्वस्थ बसला. त्यांचा सगळा कार्यक्रम आखलेला होता. त्या आखलेल्या कार्यक्रमाप्रमाणे ते वाराणसीमध्ये गेले आणि गंगेला ते व्याघ्राजीन अर्पण केलं त्यांनी. परत आल्यानंतर मात्र शिष्याने विचारलं की स्वामी तुम्ही या निर्णयापर्यंत का पोहोचलात? ते म्हणाले अरे हे व्याघ्राजीन किमती आहे, मौल्यवान आहे, संग्रह त्याचा करायला पाहिजे वगैरे तुझ्या दृष्टीनं बरोबर आहे, परंतु या व्याघ्राजिनावर बसून मी आजपर्यंत साधना केली. ते व्याघ्राजीन कधीतरी उपासनेला बसताना मी विसरलो तर पूर्ण वेळ माझ्या मनामध्ये व्याघ्राजिनाचा विचार येत राहतो. म्हणजे सूक्ष्म रूपानं का होईना माझी वासना अजून त्या व्याघ्राजिनाभोवती घोटाळत राहते. ही माझ्या मुक्तीला बाधक ठरेल म्हणून मी ते वेळीच विसर्जन केलंय. सद्गुरुनाथ महाराज चिरगुट चिंध्या जोडून कंथा तो विषय जवळ नको. त्यापेक्षा भिक्षा मागून आम्ही राहू, कारण या विषयातून बाहेर पडायचे. जे मिळेल ते मिळालं तरी आनंद, न मिळेल तरीही आनंद, अशी अपेक्षाच आम्हाला आमची जिंकायची असल्यामुळे या अशाश्वताच्या फंदामध्ये आम्ही पडत नाही. अमृतराय महाराज म्हणाले अमृत म्हणे मज भिक्षेचे डोहळे. जी लोकांना नको असते अशी भिक्षा मला आता आवडते. त्या भिक्षेचे डोहळे लागलेत मला. उठती आशा लहरी सदोदित ती भिक्षा मला मिळावी, खऱ्या अर्थाने पावन भिक्षा मला मिळावी, यासाठीचा माझा प्रयत्न आहे. आणि तसा प्रयत्न करायचा असेल तर वृत्ती होईल उदासीन जेव्हा रामदास म्हणणे मग तेव्हा. त्यासाठी आधी वृत्ती उदासीन करावी लागते. ती वृत्ती अमृतराय महाराजांची झालेली असल्यामुळे महाराज पूर्वरंगासाठी घेतलेल्या पदामध्ये म्हणाले संग्रह कोण करी अशाश्वत संग्रह कोण करी. कोण करी संग्रह कोण करी. कोण करी संग्रह कोण करी. संग्रह 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 कोण करी. अशाश्वत संग्रह कोण करी.
करी संग्रह कोण 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 करी कोण करी कोण करी संग्रह कोण करी कोण करी परिसोपे माझ्या वस्ती बरी विवरी संग्रह कोण करी संग्रह कोण करी संग्रह कोण करी मध्यंतरामध्ये आपण भजन करू आणि चरित्र भागाला आरंभ करू. श्री गजानन जय गजानन मंगलमूर्ती मोरया. 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 श्री गजानन जय गजानन मंगलमूर्ती मोरया.
श्री गजानन जय गजानन मंगलमूर्ती मोरया श्री गजानन जय गजानन मंगलमूर्ती मोरया ओ श्री गजानन जय गजानन मंगलमूर्ती मोरया श्री गजानन जय गजानन मंगलमूर्ती मोरया पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय देवर्षी नारद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया बाळ, आमच्या बरोबर येशील का तू? पण हे बघ, रोज पहाटे उठावं लागेल. तुला जमेल ना पहाटे उठायला? आम्ही लवकर जातो बरं स्नानाला. येता येईल तुला? का नाही जमणार मला? नक्की येईन मी, नक्की येईन. कधी जाता तुम्ही? कधी जाता? अगं झुंजू मुंजू व्हायच्याही पूर्वी, म्हणजे ब्राह्म मुहूर्त आला की आम्ही घरातून निघतो. आणि तसं तुला बरोबर घेऊन जाणं हे आम्हाला अवघड नाही. आम्ही आहोत बरोबर तुझ्या, कारण तुझं घर आमच्या वाटेत. पण तुला वाट दिसावी असं वाटतं, तुला वाट दिसावी असं वाटतं, तुझ्या वाटेत यावं असं वाटते. तुला वाट दिसावी असं वाटतं, वाटेत यायला नको, तुझ्या वाटेत कोणीही यायला नको. म्हणून आमच्या बरोबर येशील का? येईन की यमुना का? येईन मी, येईन. असं करा, तुम्ही मला एक हाक मारा. तुम्ही बाळ म्हणून हाक मारलीत की मी उठून तुमच्या समोर येऊन उभी राहीन. काही क्षणाचा अवधी फक्त तेवढं तुम्हाला थांबावं लागेल. उठून आतमधून बाहेर यायला मला वेळ लागेल तेवढा. माझा निश्चय झाला, मी उद्यापासून येणार स्नानाला. बघ हो, उशीर करून चालणार नाही. आणि तुला उशीर होत असेल तर आम्ही थांबणार नाही. ती म्हणाली, या सगळ्या गोष्टी फार पुढच्या आहेत, तुम्हाला थांबायला लावणाऱ्यातली मी नाही. सद्गुरुनाथ महाराज की जय. कारण तसेही लोक जगात असतात. मी तुम्हाला थांबायला लावणारी नाही. मी येईन तुमच्याबरोबर. झालं, ठरलं. संध्याकाळच्या वेळच्या कीर्तनानंतर झालेली ही सगळी बातचीत, हा सगळा वार्तालाप. आणि लवकर येऊन झोपली ही कन्या. पहाटे 3:30-4चा सुमार. त्या सुमाराला हाक आली बाहेरून, बाळ अगं येतेस ना? स्नानाला निघालोय आम्ही. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. स्मरण ऐकू आलं तिच्या कानावर आणि स्मरणात ठेवल्याप्रमाणे ती उठून उभी राहिली. तिनं काय केलं होतं? रात्रीच आपलं परकर पोलकं आपल्या उशाशी घेतलं होतं. त्यामुळे ते तिने उचललं, उठली आणि बाहेर येऊन उभी राहिली. अक्का बघा, मी म्हटल्याप्रमाणे आले. अगं आज आलीस हे ठीक, अजून 29 दिवस जायचे, अजून 29 दिवस जायचे, पण आलीस हे फार बरं केलं. बरं चल स्नान करायला जाऊया. अहो सगळ्या जणी भगवंताचं भजन करीत, भगवंताचं स्मरण करीत त्या कोटी तीर्थाकडे निघाल्या. आणि कोटी तीर्थापर्यंत येऊन पोहोचल्या. आपापली वस्त्र त्या तीर्थाच्या तटावर ठेवली. भगवत स्मरण करून, गंगादी पुण्य नद्यांचं स्मरण करून स्नान केलं. बाळनी या सगळ्या जणींचा हात धरून सावधानतेने स्नान केलं. सावधानतेने का? बुडण्याची भीती होती असं नाही,
आपण बुडणार नाही हे माहिती होतं, पण घसरलाच पाय तर आपल्या बरोबरच्यांवर काही येऊ नये. परोपकाराय सताम विभूतयः. इतर कुणावर काही आक्षेप येऊ नये. हात धरून आपल्या बालसुलभ स्वभावानं स्नान केलं आणि स्नान करून वर आली ही मुलगी. स्नान करून जेता स्नान करून वर आली, वस्त्र नेसली आणि आता पायऱ्या चढून सगळ्या जणी मंदिरात चाललेल्या आहेत. मंदिरातून मंगलध्वनी ऐकू येतोय. उठ गोपालजी जाय धेनूकडे, उठ गोपालजी जाय धेनूकडे, उठ गोपालजी जाय धेनूकडे, पाहती सौंगडे वाट तुझी पाहते, पाहती सौंगडे वाट तुझी कृष्णा. अरे सारे सौंगडी तुझी वाट पाहतायत रे. कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम, नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कंकणम. अशा तुझ्या रूपाचं दर्शन होण्याकरता हे सारं जग आसुसलंय. केव्हा पावा वाजवशील हातातला, केव्हा आमचे कर्ण कृष्णरूप करशील कृष्णा. यासाठी तुझ्या मंदिरामध्ये ही सगळी वाद्य घेऊन आम्ही जमलोय बघ. अजून सूर्योदय व्हायचाय, त्याच्या साक्षीनं जगाचे व्यवहार सुरू होतात. पण एकदा व्यवहारात मनुष्य अडकला की तुझी उपासना बाजूला पडते. म्हणून आम्ही ते सगळं सुरू होण्यापूर्वी इथे तुझ्या मंदिरात आलो. तुझ्या कृपेचा कटाक्ष पहिला आमच्यावर पडावा अशी आमची इच्छा आहे कृष्णा. अरे डोळे उघडतोस ना, नेत्र उघडतोस ना देवा, डोळे उघडा ना, अशी प्रार्थना करतायत सगळे. अहो ही बाळ सुद्धा भगवंतासमोर उभी आहे, देवासमोर उभी आहे, हात जोडलेले आहेत आणि ती भगवंताला आळवते आहे. प्रभो अरे पहा, या मंदिरामध्ये मी नित्य येत असते, पण तुझ्या प्राप्ती करता आज तुझ्या साक्षीनं मी हे स्नानाचं व्रत घेतलंय. पहा, या यमुना अक्कांनी मला मोठा उत्तम मार्ग दाखवला. कार्तिक स्नानाचं व्रत आजपासून सुरू झालं आणि आजपासून 30 दिवस मला हे व्रत सांभाळायचं आहे. तेव्हा तू माझ्यावर कृपा करणार ना परमेश्वरा? तुझ्या कृपेचा प्रत्यय मला येणार ना? कासावीस झालंय अंतःकरण आणि डोळ्याला अश्रूंच्या धारा लागलेल्या. यमुना अक्का जवळ आल्या, तिचे अश्रू पुसले आणि म्हणाले, अगं बाळ, असं देवासमोर येऊन रडतेस कशाला, रडतेस कशाला? अक्का, मी दुःखाने रडत नाही, मी दुःखाने रडत नाही, पण त्याच्या विरहाचं दुःख मला घडी घडी होत राहतं. त्याचं मी काय करू, त्याचं मी काय करू? अहो, अक्कांनी चमकून तिच्याकडे पाहिलं. या वयामध्ये तिची ही समज, 7-8 वर्षाचं वय, पण बाळ तुला ही समज अजून तुझ्या नावानेही तुला कोणी संबोधत नाही, पण या वयात तुला ही समज. ती म्हणाली, अक्का खरं सांगू का मी? मेरे तो गिरिधर गोपाल दूसरो न कोई, मेरे तो गिरिधर गोपाल, मेरे तो गिरिधर गोपाल, मेरे तो
मेरे तो गिरिधर गोपाल, मेरे तो गिरिधर गोपाल, दूसरों न कोई, मेरे तो गिरिधर गोपाल, दूसरों न कोई, मेरे तो गिरिधर गोपाल, दूसरों न कोई, मेरे तो. हा कृष्णच एक माझा आहे, दुसरा कुणीही माझा नाही. याचं भान मला आहे आणि त्यामुळे या अशाश्वताचा सगळा संग्रह करण्यापेक्षा काही शाश्वत जोडावं हा माझा प्रयत्न आहे. कोई मेरे तो गिरिधर गोपाल, दूसरों कोई. तिने निश्चय आपला प्रकट केला. काकड आरती पूर्ण झाली. वेळ आपल्याकडे संपलेला आहे, त्यामुळे काकड आरती पूर्ण झाली आणि पुन्हा सगळ्या जणी घराकडे जायला निघाल्या. आता यांची काकड आरती पूर्ण करून या घरी चाललेल्या आहेत, तरी तिकडे सूर्योदय व्हायचाच आहे, अरुणोदय झालेला आहे. म्हणजे किती पहाटे हे सगळं झालंय याचा विचार करा. या घराकडे चाललेले आहेत, घराकडे निघाल्या आणि घराकडे जाता 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 या मुलीची पावलं थबकली. थांबा अक्का, थांबा. अहो ते पहा, तिथे कोपऱ्यात तो उभा आहे. त्या कोपऱ्यात तो उभा आहे. कोण ग म्हणून अक्काने तिला विचारलं. तोपर्यंत आपली लहान पावलं टाकत टाकत ती तिथपर्यंत गेली, वाकली आणि त्या घाटाच्या एका बाजूला उभा असलेला श्रीकृष्ण, तिला मूर्ती वाटली नाही, ती कृष्ण वाटला तिला. तो कृष्ण तिने उचलला, आपल्या जवळ घेतला आणि मनामध्ये म्हणाली, मी आजपर्यंत हा निश्चय व्यक्त करायची तू वाट पाहत होतास का रे? तुला कल्पना नाही? मेरे तो गिरिधर गोपाल, दूसरो न कोई, हे बोलायची वाट पाहत होतास तू आजपर्यंत. म्हणजे जगासारखी रीत झाली तुझी. अरे लोकांना बोलल्यावर प्रेम कळतं, मला वाटलं तुला तरी मनीचं कळत असेल. न बोलता तुला काही कळत असेल असं मला वाटलं, पण कळले असावं असं वाटतं. कारण मी कुणाकडे काही न मागता तू इथे येऊन उभा राहिलास. आज पहिल्याच दिवशी येऊन तू इथे उभा राहिलास. मोठा शुभशकून झाला प्रभो. अरे तुझ्या साक्षीनं आता माझी उपासना चांगली होईल, तुझ्या साक्षीनं माझी उपासना चांगली होईल, साधना चांगली होईल. अहो ती मूर्ती घेऊन ही मुलगी घरी आली. देवघरामध्ये ती मूर्ती मांडली. वेगवेगळ्या फुलांचे हार केले, वेगवेगळ्या तऱ्हेचे नैवेद्य आणले, वेगवेगळ्या धूपांचा गंध त्यांच्यासमोर रोज दरवळायला लागला आणि नित्य ही अशी श्रीकृष्णाची उपासना करण्यामध्ये ही मुलगी रत झाली. एके दिवशी स्नान करून अशीच येत असताना एक स्त्री दुसऱ्या स्त्रीशी काही बोलतीये असं तिनं ऐकलं आणि कान तिकडे नव्हता पण ऐकू येत होतं. काही गोष्टी कानावर पडत असतात आणि काही गोष्टी ऐकायच्या असतात. तिला ऐकायच्या नव्हत्या पण कानावर पडत होत्या, त्यामुळे एका कानाने ती ऐकत होती. ती बाई म्हणत होती, ती स्त्री म्हणत होती, महिला म्हणत होती दुसऱ्या महिलेला, अहो एवढा तुमचा चेहरा सुकलेला का? त्या म्हणाल्या, अहो काय सांगू, दुःखाचं कारणच तसं आहे. काय झालं, काय अडचण आली, काय संकट आली, काय विघ्न आली? विघ्न वगैरे काही नाही आली हो, पण एक अत्यंत जवळची गोष्ट हरवली. हरवली म्हणजे काय झालं? म्हणून मी तुम्हाला सांगत असते, काकड आरतीला येताना दागिने घालून येऊ नका. एवढे पहाटे एवढे दागिने घालून यायची गरज काय? आपण अशाश्वताचा संग्रह करायची सवय असलेल्या लोकांना असं प्रदर्शन केल्याशिवाय स्वस्थ बसवत नसतं.
गुंजाभर त्यातलं कमी झालं तरी चालेल, पण ते मिरवता आलं पाहिजे. ती म्हणाली, अहो ते सोडा, एक वेळ दागिना गेला तर चाललं असतं, दागिना गेला तर चाललं असतं, पण काय गेलं माहितीये, माझ्या पूजेतली श्रीकृष्णाची मूर्ती हरवली. श्रीकृष्णाची मूर्ती हरवली. मूर्ती हरवली. आता मात्र ही लक्षपूर्वक ऐकायला लागली. अहो रोज ती मूर्ती घेऊन मी या मंदिरामध्ये येत असते. स्नान वगैरे झाल्यानंतर ती मूर्ती समोर ठेवते आणि आरंभूनी जप ध्यान आराधिते रुक्मिणी रंजन. तो निरंजन रुक्मिणी रंजन असा परमात्मा मी रोज इथे ध्यात असते. करोनिया अर्चन नित्य अर्चना करते त्याची इथे, आणि मग नेहमीप्रमाणे आपल्या पिशवीमध्ये त्याला घेते आणि घरी जायला निघते. असा माझा क्रम. पण काही दिवसांपूर्वी घरी जाऊन पोहोचले. देवघरामध्ये आता पुन्हा मूर्ती ठेवावी म्हणून पिशवी उघडली, तो पिशवीमध्ये भगवान नाही. काय झालं, शिवण उसवली, काही कळेना. पिशवीवर तशी खूण नाही. ती बाळ झट दिशी पुढे आली आणि म्हणाली, काकू अहो तुमच्या पिशवीची शिवण नाही उसवली, तुमच्या पिशवीची शिवण नाही उसवली, पण देवाला आपला करण्याकरता प्रेमाचं सूत्र असावं लागतं. ते सूत्र जरा खंडित झाल्यासारखं वाटतंय, म्हणून तुमचा देव तुम्हाला सोडून माझ्याकडे आलाय. मी अशीच स्नान करू इथून निघाले होते, तेव्हा मला एक श्रीनाथजीची सुंदर मूर्ती मिळाली आहे. मी उद्या घेऊन येते ती. कारण ज्याचं त्याला परत करणं हा सज्जनाचा स्वभाव आहे. ती तुमची आहे, काही झालं तरी. मी ती मूर्ती तुम्हाला उद्या आणून देईन. बरं. दुसऱ्या दिवशी ही लहान मुलगी ती मूर्ती घेऊन त्यांच्याजवळ आली. आपला श्रीकृष्ण मिळाला याचा काय आनंद झाला त्या बाईंना. अहो त्यांना आनंद झाला, पण हिला मात्र दुःख झालं. कारण माझ्यापासून श्रीकृष्ण निघून गेला, विरह झाला. बाकी कशातही लक्ष नव्हतं. शाळा एकीकडे सुरू होती, पण त्या शाळेमध्ये ही शिक्षिका कधीतरी कुणाला तरी रागवताना तिने ऐकल्या. अहो ते शब्द कठोर होते. तिच्या मनामध्ये असा विचार आला की असे शब्द जिथे उच्चारले जातात ती वास्तू पवित्र कशी असेल, आणि जे अपवित्र आहे त्याचा संग्रह मी कशाला करू. त्या अपवित्र वातावरणामध्ये माझं शिक्षण होईल असं वाटत नाही. तिने घरी येऊन सांगितलं, उद्यापासून मी शाळेत जाणार नाही. वडिलांनी विचार केला, 8-10 दिवस शाळेत जाणार नाही, पुन्हा हिला शाळेत पाठवता येईल, पण तसं काही लक्षण दिसेना. रोज हिनं पूजा करावी, रोज हिनं ते घेऊन बसावं, पण श्रीकृष्ण माझ्याजवळ नाहीये ही खंत मनाला होती. माझा श्रीकृष्ण कुठेतरी गेलाय ही खंत होती. आणि अशातच एके दिवशी दारामध्ये यती महाराजांचं आगमन झालं. पूर्णानंद नावाचे स्वामी दारामध्ये आले. अहो ती जागा त्या वाड्याच्या मालकानं त्यांना प्रदान केली होती. त्या वाड्यामध्ये राहण्याकरता आपल्या शिष्यांसह पूर्णानंद स्वामी आले होते तिथे. साधुगृहाप्रती आले आले, साधुगृहाप्रती आले आले, साधुगृहाप्रती साधुगृहाप्रती आले, साधुगृहाप्रती आले. त्या बाबूरावांना आनंद झाला. सत्प्रवृत्तीचे होते, सद्ग्रंथांचं वाचन करणारे होते, सच्चील होते. आले आले साधुगृहाप्रती आले आले,
भले सार्थक झाले, भले सार्थक झाले झाले, साधू गृहाप्रती आले आले, साधू गृहाप्रती आले आले, साधू गृहाप्रती आले, साधू गृहाप्रती आले, गृहाप्रती आले, गृहाप्रती आले आले, साधू गृहाप्रती. साधू घरी आले, दारामध्ये जाऊन त्यांना वंदन केलं, नमस्कार केला, आज बोलावलं, पाठ दिला बसायला, पाद्यपूजा केली. स्वामींना येऊन या मुलीनं नमस्कार केला आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं स्वामींनी आणि स्वामी म्हणाले, ही मुलगी सुलक्षणी आहे, भगवतीचा अवतार आहे. आज मी आपल्याला सांगतो की वयाच्या 15व्या वर्षापर्यंत ही तुमच्याजवळ राहील, पण तदनंतर ही सगळ्यांचा त्याग करून जाईल. हिला प्रापंचिक सुख नाही, पण जे हिला प्राप्त होणार आहे ते इतरांना नाही. मोठी सुलक्षणी आहे, तुमच्या कुळाचं नाव करील. गोपाळ नावाच्या मुलाशी हिचा विवाह होईल, पण हिच्या कुंडलीमध्ये पती सौख्य नाही, संसार सौख्य नाही. आणि बाबूराव, तुम्ही ऐकू शकाल म्हणून सांगतो की संसार करण्यासाठी हिचा जन्मच झाला नाही, संसारासाठी हिचा जन्म झाला नाही. हा संसार निस्सार आहे हे जाणूनच ही इथे पृथ्वी तलावर आलेली आहे. तेव्हा अनेक जणांना सन्मार्गाला लावण्याचं कार्य हिच्या हातून व्हायचंय. धन्य आहे तुमचं कुळ, तुम्ही माता पिता धन्य आहात. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. हित कशात आहे हे हिला कळलंय. रोज तिनं पूर्णानंद स्वामींच्या जवळ यावं आणि त्यांच्या पूजेमध्ये श्रीकृष्णाची मूर्ती होती, त्याच्याकडे पाहत राहावं, त्याच्याकडे पाहत राहावं. अहो, त्या मूर्तीसमोर येऊन तिनं कधी गीत गावं, कधी नृत्य करावं, कधी आपल्याला येत असलेलं नाट्य सादर करावं, कधीतरी एखादा ग्रंथ वाचावा. हे सगळं करत असताना भगवान आपला व्हावा याची तळमळ तिच्या अंतःकरणामध्ये होती. श्री गिरिधर आगे नाचूंगी, श्री गिरिधर आगे नाचूंगी, गिरिधर आगे नाचूंगी, श्री गिरिधर आगे नाचूंगी. नाच नाच पिघल पिघल जाऊं, प्रेमी रस को जाचूंगी, श्री गिरिधर आगे नाचूंगी, गिरिधर आगे नाचूंगी. गिरिधर आगे नाचूंगी, श्री. आपल्या भोवती गिरक्या घेताना तिच्या डोळ्यामधून आनंदाश्रू वाहायला लागायचे. मीराबाईंचं हे भजन तिला कुणी शिकवलं नव्हतं, ते तिला येत होतं. अशी गुजराती पद ती म्हणायची, तिच्या मातृभाषेत कानडी भाषेत ती पद म्हणायची, कधी संस्कृत पद म्हणायची. आगे नाचूंगी, श्री गिरिधर आगे, गिरिधर आगे, गिरिधर आगे नाचूंगी. त्या गिरिधरासमोर ती नित्य नृत्य करायची, गायन करायची आणि त्याला म्हणायची की परमेश्वरा, तू माझा हो, तू माझा हो. अहो, काही काळ तिथे राहून पूर्णानंद स्वामी जेव्हा जनोद्धाराकरता पुढे निघाले
तेव्हा त्यांच्या पायाशी आली ही नमस्कार करायला. स्वामी म्हणाले, बाळ तुला प्रसाद काय पाहिजे? आता माझ्यासारखा असता तर त्यांनी बरंच काही मागून घेतलं असतं, पण तिने हात जोडले, कारण संग्रह हा शाश्वताचा करायचा आहे आणि आता इथे ते प्राप्त होईल म्हणून हात जोडले. आणि हात जोडून ती म्हणाली, महाराज मला इतर काहीही धनदौलत नाही दिली तरी चालेल, पण तुम्ही प्राणपणानं जे धन आजपर्यंत जपलंय आणि जे धन आजपर्यंत जपलंय, असं जपलेलं आणि जपलेलं दोन्ही मला दिलं तुम्ही, तर माझ्यावर कृपा होईल. अहो, स्वामीजींच्या लक्षात आलं म्हणून आपल्या देवघरातली, आपल्या पूजेतली श्रीकृष्णाची मूर्ती त्या दिवशी त्यांनी तिला प्रदान केली. आता ही कृष्णमूर्ती हा तिच्या जीवनाचा ध्यास झाला. आणि जाताना स्वामी सांगून गेले, बाळ आम्ही निघालो होता, पण वयाच्या 15व्या वर्षी सिद्धाश्रमात जायला विसरू नकोस. वयाच्या 15व्या वर्षी सिद्धाश्रमात जायला विसरू नकोस असं सांगितलं. आणि स्वामी निघून गेले. काळ पुढे गेला. 15व्या वर्षी विवाह झाला आणि विवाह करून स्वामींच्या सांगण्याप्रमाणे वडिलांच्या इच्छेनं हिचे पती हे तिला राजगोपाल त्यांचं नाव, तिथे सुद्धा जीवनामध्ये तिला गोपाल प्राप्त झाला होता. त्या राजगोपालाच्या साक्षीनं ते दोघेही जण सिद्धाश्रमामध्ये आले. हुबळीला सिद्धारूढ स्वामींचं दर्शन घेण्याकरता तिथे येऊन पोहोचले. स्वामींना नमस्कार केला आणि स्वामींनी नमस्कार स्वीकारला. मनामध्ये विचार आला की आता आपण आपल्या जीवनाचं कल्याण कसं करता येईल याविषयी स्वामींना काहीतरी प्रश्न विचारला पाहिजे. पण बरोबरच्या मंडळींसमोर आता असं बोलणं आपण योग्य होणार नाही. तेव्हा काही न विचारता ती गप्प राहिली, शांत राहिली. स्वामीच म्हणाले, बाळ आजपासून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करीत जा. तसा जप सुरू झाला आणि असा जप करता करता पुत्ररत्न झालं. पहिल्या पुत्ररत्नाचं नाव बाळकृष्ण असं ठेवलं. काही काळानंतर दुसरं पुत्ररत्न होईल अशी भगवत प्रसादाची सुचिन्ह शरीरावर दिसत होती. पण नियतीच्या मनामध्ये काही वेगळं होतं. पती पोलीस खात्यामध्ये नोकरी करत होते आणि एका चोराला पकडण्याकरता 7 दिवसपर्यंत लागोपाठ त्यांनी घोड्यावर बसून प्रवास केला. तो चोर पकडला, पण तो पकडून ताब्यात देऊन पुन्हा घरी आले आणि पाणी दे इतकं म्हणाले. तेवढं पाणी घेईपर्यंत त्यांना इहलोकाचा त्याग करण्याची वेळ आली. प्राण गेले. वैधव्याची कुऱ्हाड कोसळली. एक मूल पोटात वाढतंय, 8वा महिना चालू आहे अशी स्थिती आहे. मनामध्ये एक वेळ अशी आली की आत्महत्या करावी असं वाटलं. विहिरीजवळ जाऊन मुलगी उभी राहिली ही आणि आता प्राणत्याग करील अशी स्थिती आहे. त्यावेळी कोणीतरी साधू समोर आला आणि म्हणाला, अगं बाळे, प्राण देण्याकरता तू आली नाहीच, अनेकांना जगवण्यासाठी तुझा जन्म झालाय. तू तुझा प्राणत्याग केलास तर अनेक जगतील कसे, जगण्याची दिशा तुला मिळावी आणि तुझ्याकडून इतरांना मिळावी म्हणून मी इथपर्यंत आलो. तुला ज्यांनी नमः शिवाय हा मंत्र दिला त्या सिद्धारूढ स्वामींकडे तू पुन्हा जा. ते ऐकलं. त्या विचारापासून ती प्रवृत्त झाली, घरी आली आणि घरी आल्यानंतर एके दिवशी दीर आले. आता सांत्वन करण्यासाठी आले असतील असा तिचा विचार, पण झालं उलटच. संध्याकाळच्या वेळी आले ते. जेवणं सगळ्यांची बरोबर झाली आणि रात्रीच्या वेळी
त्या घरामध्ये जी काही धन दौलत संपत्ती होती ती सगळीच्या सगळी संपत्ती आपल्यासह घेऊन पहाटे ही माणसं उठली तेव्हा दीर घरातून बाहेर पडलेले होते. घरामध्ये ऐवज काहीही राहिलेला नव्हता. धन दागिने अलंकार पै पावणा असं काहीही शिल्लक नव्हतं. या मुलीला खेद नाही झाला, याचा खेद नाही झाला. तिच्या मनामध्ये आलं बरं झालं, हे बरं झालं. होतं ते बऱ्यासाठी होतं. अहो बाकीचं काहीही नेलं तरी कृष्ण माझ्यापासून नेला नाही हे किती मोठं झालं. तो यांच्याबरोबर गेला नाही हे किती बरोबर झालं. नाहीतरी हे सगळं मला सांभाळायचं ओझंच झालं होतं. बरं झालं यातनं माझी श्रीकृष्णानं सुटका केली असा विचार तिनं मनामध्ये केला. जे काही घरातलं साहित्य होतं ते इतरांना बोलावून वाटलं. अहो या वाटण्यामध्ये आपली कृष्णाची मूर्ती सोडली तर देवघरातले देव सुद्धा तिने भटजी बुवांना बोलवून दक्षिणा देऊन दिले आणि सांगितलं यांची तुम्ही पूजा करा. नेस्त्या वस्त्रानिशी ही मुलगी बाहेर पडली. वडिलांनी माहेरी आणलं तिला, पण आता तिथे राहावं अशी प्रवृत्ती नाहीये. 1.25 महिन्यानी मूल झालं. अहो त्या मुलाला 2 महिने झाल्यानंतर ही म्हणाली की आता मला निघू द्यायचं, निघू द्या. आई वडिलांवर मोठा आघात झाला होता. पण नेमके त्याच वेळी पूर्णानंद स्वामी तिथे आले आणि म्हणाले मी मागेच तुम्हाला सांगितलंय ही तुमच्याजवळ राहायची नाही, तेव्हा तिला जाण्याची परवानगी द्या. अनुमती मिळाली, वडिलांनी अनुमती दिली, पण लगेच जाऊ नकोस असं सुचवलं म्हणून काही काळ त्यांच्याजवळ राहिली. आणि एके दिवशी मध्यरात्री ही मुलगी बाहेर पडली. सिद्धारूढ स्वामींकडे जाण्याकरता बाहेर पडली. गंगावळीपर्यंत पायी चालत आली. नौका कशी बशी मिळाली. त्या नौकेतून पार होऊन हुबळीपर्यंत येऊन पोहोचली. स्वामींची पावलं मठामध्ये नव्हती. वेळ संध्याकाळची होती. दुसऱ्या दिवशी पहाटे स्वामींचं दर्शन झालं. स्वामींची सेवा करण्यामध्ये तिला आता धन्यता वाटायला लागली. अहो ही धन्यता करताना आपली 2 मुलं ती तिथे बरोबर घेऊन आलेली नव्हती. आपली 2ही मुलं आईकडेच ठेवलेली होती. नावडे धन जन माता पिता अशी या साधिकेची अवस्था झालेली असल्यामुळे सगळं मागे ठेवून ती आली होती. नेसतं वस्त्र होतं त्या पातळाचे, त्या लुगड्याचे सुद्धा तिनं 2 भाग केले होते आणि तेवढेच तिच्या जवळ होते. निजायला वीट घ्यावी आणि झोपायला पोतं घ्यावं, एवढ्यावर राहावं. अहो प्रसाद म्हणून कुणी काही द्यायला आलं तर तो सुद्धा घेऊ नये. कुणी केळी दूध वगैरे देऊ केलं तर ते घ्यावं आणि दिवसभरामध्ये 2 वाट्या इतकं पाणी एवढंच प्राशन करावं. असं करून स्वामींनी दिलेल्या मंत्राची उपासना करीत, नमः शिवाय या मंत्राची उपासना करीत ही राहिली. एके दिवशी स्वामींनी एका सद्भक्ताच्या घरी तिला आपल्याबरोबर नेलं, आपल्या शेजारी बसवलं आणि स्वतः जवळ ठेवलेलं जे दूध होतं त्यातलं अर्ध दूध आपण स्वतः पिऊन तिला प्रदान केलं, तिला दिलं. डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, बाळे या मंत्राचं जप आजपासून नित्य करीत राहा. तुला जे प्राप्त व्हायचंय ते प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तिच्या कानामध्ये गुरुमंत्र दिला आणि जगाला सांगितलं, आजपासून ही मुलगी रुक्मिणी या नावाने ओळखली न जाता कलावती या नावानं जगामध्ये ओळखली जाईल. पुढे पुष्कळ खडतर तपश्चर्या त्यांनी केली. तिथे साधनेमध्ये असतानाच लोकांना प्रश्न पडायला लागला की आता यानं नेमकं काय म्हणावं.
तेव्हा सिद्धारूढ स्वामींच्या सांगण्याप्रमाणे लोक त्यांना माताजी म्हणायला लागले. म्हणून जगामध्ये त्या कलावती माता किंवा कलावती देवी या नावानं प्रसिद्ध झाल्या. साधनेचा काळ पुष्कळ मोठा आहे आणि त्या काळामध्ये त्यांची मुलं त्यांच्याजवळ आली असा प्रसंग आहे. टांग्यातून निघालेले आहेत, मुलांना घरचे लोक घेऊन आलेले आहेत. आता ही मुलं पुढे आली आणि त्यांनी आई असं म्हटल्यानंतर तरी ही पुन्हा घरी येईल असा विचार केला. पण त्या मुलांना सुद्धा तसंच मागे ठेवून साधनेसाठी या कलावती देवी निघून गेल्या. इतका निर्धार हा कधी येतो? जेव्हा निश्चय झालेला असतो की अशाश्वताचा संग्रह करण्याकरता आम्ही इथवर आलेले नाही. कोण करी परी सोपे माड्या वस्ती बरी विवरी, अशाश्वत संग्रह कोण करी. सिद्धारूढ स्वामींच्या सांगण्याप्रमाणे पुढे बेळगावमध्ये अंगोळ प्रांतामध्ये जाऊन त्यांनी हरिमंदिराची स्थापना केली आणि त्या हरिमंदिराच्या स्थापनेच्या माध्यमातून आजही भारतभर आणि परदेशातही हरिनामस्मरण लोकांकडून करवून घेण्याचं कार्य चाललेलं आहे. आज हे सगळं चरित्र सांगण्याचं उद्दिष्ट काय? तर आज त्यांची पुण्यतिथी आहे. आज त्यांची पुण्यतिथी आहे. तेव्हा त्या रुक्मिणीची कलावती होणं आणि कलावतींनी जगाचा निरोप घेणं, त्या तिथीला पुण्यत्व प्राप्त होणं, हा प्रवास कसा होतो? तर जेव्हा निश्चितपणाने कळलेलं असतं मिथ्या सकल जगदिदम सत्यं किंतु प्रतिष्ठितम ब्रह्म, त्याच वेळी हे होतं, अन्यथा हे होऊ शकणार नाही. हा ज्या चरित्रामधून बोध आपल्याला मिळतो असं आईंचं चरित्र आहे. तेव्हा झालेली सेवा त्यांच्या चरणाशी अर्पण करतो. थोडा अधिक वेळ मी घेतला, आपल्याला न विचारताच घेतला, आपल्या अनुमती वाचून घेतला, त्याबद्दल आपली क्षमा मागतो. झालेली सेवा भगवत चरणाशी अर्पण करतो, भैरवीमध्ये पद म्हणतो आणि मग भगवंताची आरती करू आपण. संग्रह कोण करी अशाश्वत संग्रह कोण करी, कोण करी वरी सोपे माड्या वस्ती बरी विवरी, अशाश्वत संग्रह कोण करी, अशाश्वत संग्रह कोण करी. अमृत म्हणे मज भिक्षेचे डोहले उठती, आशाल हरी अशाश्वत संग्रह कोण करी, अशाश्वत संग्रह कोण करी, अशाश्वत संग्रह कोण करी. झालेली सेवा भगवत चरणाशी अर्पण करतो. तुकाराम महाराजांनी जेवढं मागणं मागितलं तेवढं मागूया आणि सुप्रसन्न असणाऱ्या भगवंताचं आपण आरती करूया. हे अखिलान देवा देवा तुझा विसर. सद्गुरुनाथ महाराज की जय.